नमस्कार. विज्ञान धर्म विश्व मंडळातर्फे कालभैरवाष्टक स्तोत्रातील पुढील भाग आज प्रसारित होत आहे. अट्टहास भिन्न पद्मजांडकोश संततिं दृष्टिपात नष्ट पापजालम उग्रशासनम अष्टसिद्धिदायकं कपालमालिकंधरम काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. अट्टहास भिन्न पद्मजांड कोश संतती. संतती म्हणजे विस्तार, प्रसार. तर ज्यांच्या विकट हास्याने संपूर्ण ब्रह्मांड विदीर्ण होतं, प्रचंड असा गडगडाटी विकट हास्य केलं असल्यास पद्मजांड कोश म्हणजे काय? पद्मजांडकोश म्हणजे काय? तर विश्व, अंडकोश. प्रचंड हे जे ब्रह्मांडाचं अंड आहे, अंडकोश म्हणजे काय? ब्रह्मांड. ब्रह्मा कुठून आलेला आहे? पद्मापासून आलेला आहे. पद्म म्हणजे कमळ. विष्णूच्या नाभीपासून जे कमळ उत्पन्न झालं त्याच्यामध्ये जो ब्रह्मदेव आहे तो आहे पद्मज आपण म्हणू. पद्मज, पद्मात जन्मलेला तो पद्मज असा ब्रह्मदेव. त्या पद्मजाचं अंडकोश म्हणजे ब्रह्मांड ते सतत विस्तार पावत आहे. ते ब्रह्मांडसुद्धा विदीर्ण होतं त्यांच्या विकट हास्यामुळे. दृष्टिपात नष्ट पाप जालम उग्र शासनम. दृष्टिपात, त्यांच्या एका दृष्टिकटाक्षाने काय होतं? नष्ट पापजालम, पापाचं सर्व जाळं जे आहे, सर्व प्रकारची पापं ही नष्ट होतात. आणि उग्र शासनम, त्यांचं शासन अतिशय कठोर आहे. जर कालभैरव स्वामींची कृपा झाली नाही, अवकृपा झाली तर ते अतिशय मोठा दंड देतात. आणि कालभैरव कसा आहे तर अष्टसिद्धिदायकम, 8 प्रकारच्या सिद्धी कालभैरव आपल्याला प्राप्त करून देतात. कुठल्या त्या 8 प्रकारच्या सिद्धी? पहिली सिद्धी अणिमा, त्याच्यामुळे साधकाला अणु इतकं सूक्ष्म रूप घेता येतं. दुसरी सिद्धी महिमा म्हणजे अगदी उलट, विशाल रूप, विराट रूप धारण करता येतं. तिसरी सिद्धी गरिमा. गरिमा म्हणजे काय? शरीर जड आपल्याला तयार करता येतं, शरीराचं जडत्व आपण वाढवू शकतो. लघिमा त्याच्याबरोबर उलटी, हलकं, अगदी कापसासारखं, फुलासारखं हलकं शरीर तयार करता येतं योगाच्या अभ्यासाने. प्राप्ती म्हणजे त्याच्यात साधक कुठेही गमन करू शकतो, मनोवेगाने गमन करू शकतो. 6वी सिद्धी प्राकाम्य म्हणजे दुसऱ्याच्या मनातील विचार समजून घेणं, त्यामुळे शक्य होतं. ईशित्व ही भगवंताची उपाधी. ईशित्व म्हणजे साक्षात परब्रह्म स्वरूप होणं. आणि वशित्व म्हणजे कोणाचंही वश करून घेणं आणि त्याच्याकडून चांगलं कार्य करून घेणं. अशा या ज्या 8 सिद्धी आहे, या 8 सिद्धी आपल्याला कालभैरव स्वामी प्राप्त करून देतात. आणि ते कसे आहेत तर कपालमालिकंधरम, नरमुंड माळा त्यांनी धारण केलेले आहेत. तर अशा या काशीपुरीच्या नाथांना, कालभैरवांना मी भजतो, मी आराधना करतो. अहम कालभैरवम भजे. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा.